हॅलो, मायसेल्फ प्रज्ञा बारसकर. मी इचलकरंजी कोल्हापूरवरून आली आहे. आमची इथे माझ्या फॅमिलीची लाईफटाईम मेंबरशिप आहे आणि माझ्या आजेसासऱ्यांनी ती 2006मध्ये घेतली होती. ते स्वतः एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, सो त्यांना खूप आधीपासून प्रकृतीबद्दल माहिती होतं. मला लग्नानंतर कळलं ऑफकोर्स. सो ॲक्च्युली झालं असं की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये मला स्वतःला इंटरनली असं वाटायचं की फ्रेश वाटत नाही आहे, ड्राउझीनेस वाटतोय, प्लस मला UTI होतं आणि डोकं पण बऱ्याचदा दुखायचं. मग मी बऱ्याच ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेतल्या, MRI केला, CT स्कॅन केलं, सगळे मोठमोठे ऑर्थोपेडिक सर्जन, न्यूरो सर्जन, MD मेडिसिन सगळ्या डॉक्टर्सला दाखवून झालं. बट तो तात्पुरता फरक पडायचा आणि नंतर मग फॅमिलीसोबत डिस्कस केल्यानंतर असं लक्षात आलं की ॲलोपॅथी ही जी ट्रीटमेंट आहे ते फक्त तुम्हाला तात्पुरतं बरं करतं, मुळापासून त्या गोष्टी नीट होत नाहीत. आणि मग माझ्या फॅमिली मेंबर्सने सजेस्ट केलं की आपली प्रकृतीमध्ये मेंबरशिप आहे, तू आधी तिथे एकदा जाऊन बघ, पंचकर्म कर, थेरपीज घे. सो मग मी विचार केला की ठीक आहे, येऊया. आणि मग माझं ते ऑफकोर्स जी प्रोसेस आपण फॉलो करतो की कन्सल्टेशन वगैरे झालं फोनवर. आणि फोनवर ज्या मॅडम होत्या, भारती मॅडम, त्यांनी एकदम सुंदर पद्धतीने सगळं डिटेलमध्ये विचारलं, सगळं लिहून घेतलं. आणि मग मी इथे आले आणि इथे आल्यानंतर मला ॲक्च्युली पहिले 2 दिवस खूप त्रास झाला आणि मग मला असं वाटत होतं की नको, लेट्स डिस्कंटिन्यू धिस. पण डॉक्टर्स म्हणले की हे असं होणं नॅचरल आहे आणि हे व्हायलाच पाहिजे. याचा अर्थ असा असतो की तुमच्यावर ते गोष्टी काम करतात, म्हणजे पंचकर्म तुमच्यावर व्यवस्थित काम करते असा त्याचा अर्थ होतो. सो मग मी पेशन्स ठेवले आणि आज मला इथे 1 आठवडा पूर्ण झाला आहे आणि टुडे आय एम फीलिंग व्हेरी हॅपी, व्हेरी रिलॅक्स्ड. आणि मला आतून ॲक्च्युली फील होतं आहे, आय एम 50 to 70% असं वाटतं की बॉडी थोडी डिटॉक्स व्हायला सुरुवात झाली आहे. आणि मायग्रेन मला आहे आणि एवढा सिव्हिअर आहे हे मला आधी माहिती नव्हतं. इथे आल्यानंतर डॉक्टर सुयोग दांडेकर त्यांनी माझे नाडी परीक्षण केलं आणि त्यांनी एक्झॅक्टली सांगितलं की माझ्या गटमध्ये कुठे प्रॉब्लेम आहे, मायग्रेनचा त्रास आहे तो का आहे आणि माझी लाईफस्टाईल अशी असल्यामुळे ह्या गोष्टी झाल्यात. त्यांनी एकदम लेमॅन लँग्वेजमध्ये मला सगळं समजून सांगितलं आणि मग मला कळलं की नेमकी सुरुवात कुठून झाली. म्हणजे प्रॉब्लेम माझ्या लाईफस्टाईलमध्ये होता आणि मग तो प्रॉब्लेम दूर कसा करायचा, मुळापासून नष्ट कसा करायचा, हे सगळं त्यांनी सांगितलं. सो तेव्हा मला कळलं की व्हॉट आय नीड टू चेंज इन माय लाईफस्टाईल. आणि आता मेन गोष्ट प्रकृतीमध्ये येण्याचं रिझन, ॲक्च्युली मी याआधी आयुर्वेदिक वेलनेस सेंटरमध्ये गेले, वेगवेगळ्या नाशिकमध्ये आहे तिथे पण गेले. पण इथला अनुभव माझा फार वेगळा होता आणि ॲक्च्युली वेगळा होता. सगळ्यात पहिली गोष्ट तर इथल्या ॲटमॉस्फिअरमध्ये एक वेगळ्या प्रकारची पॉझिटिव्हिटी आहे. नॉट बिकॉज की इथे खूप ग्रीनरी आहे, नेचर आहे, तो एक फॅक्टर आहेच. पण दुसरा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे की इथला जो स्टाफ आहे, राईट फ्रॉम द फ्रंट डेस्क, थेरपिस्ट, ज्युनियर डॉक्टर्स, क्लिनिंग स्टाफ, कॅन्टीन स्टाफ आणि सगळ्यात मेन डॉक्टर सुयोग दांडेकर आणि डॉक्टर अथर्व दांडेकर, हे सगळे तुम्हाला इतकं छान ट्रीट करतात ना, दे मेक यू फील लाईक फॅमिली आणि तुमच्यासोबत एकदम फ्रेंडली वेमध्ये बोलतात. आता ॲक्च्युली मी इथे एकटी आली आहे पण मला असं वाटत नाही आहे. सगळे पेशंट्स पण एकमेकांशी असं हिळून मिळून राहतात आणि सगळा स्टाफ पण तुमच्याशी एकदम छान बोलतो. नो ॲटिट्यूड, नो ॲरोगन्स, असं एकदम छान वाटतं इथे, असं घरी असल्यासारखं वाटतं. सो दॅट्स वाय आय चूज दिस प्लेस. आणि मला अजून माझा 1 आठवडा बाकी आहे. सो ह्या आठवड्यात तर मला एवढं कळलं आहे की आयुर्वेदा इज ॲक्च्युअली अ वे ऑफ लाईफ. सो माझ्या एजची जी काही आहेत लोक, त्यांना मी नक्की सजेस्ट करेन की तुम्ही इथे यावं आणि इथला एक्सपिरियन्स ॲटलिस्ट 1 आठवड्यासाठी तरी घ्यावा आणि देन यू विल रिअलाइज की हाऊ इट चेंजेस युअर लाईफ. प्रकृती इज अ वे ऑफ लाईफ, दॅट्स इट. इफ यू फॉलो दिस थिंग्स ना लाईफ टाईम, देन यू विल बी द हॅपीएस्ट पर्सन ऑन दिस अर्थ.